हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज काल आम्ही फिरायला गेलो होतो, तर त्यातला एक भाग मी टाकला आणि आता हे भरपूर व्हिडिओ वगैरे होते, म्हणून मग म्हटलं आता थोडे थोडे करून मी हे टाकते. तर काल आम्ही निघालो होतो तर गावाला म्हणजे बहिणीकडे चाललो होतो. आणि बहिणीच्या मुलाला भाजलेलं होतं, म्हणजे बरेच दिवस झाले, महिना होऊन गेला असं त्याला भाजलेलं होतं, पण भेटायला जायचं होतं. मग आज उद्या करत आम्ही काही भेटायला गेलोच नव्हतो. तर मग काल परवा म्हटले चल मग जाऊन येऊ आपण. तर मग आम्ही निघालो होतो. तर मग निघाल्यानंतर आई पण निघाल्या होत्या. आम्ही चाललो आणि मग निघतानाच परत मग म्हणले आधी आपण सगळ्यांना आधी विचारलं तुम्ही सगळ्यांनी खाल्लं आहे का? तर म्हटलं हो खाल्लं आहे आम्ही, कारण आमच्या अक्षूला आहे ना थोडंसं बाहेर पडलं की लगेच भूक लागत असते. किती खाल्लं तरी तिला बाहेर खाल्ल्याशिवाय जमतच नाही बाहेर गेल्यानंतर. तर मग म्हटले खाल्लं आहे तर मग आता मग गाडीला पण आपण खाऊ घालूया. तर मग म्हटलं खाऊ घालूया. मग म्हटलं खायला. तर मग काय पेट्रोल पंपावरती आलो ते त्या पेट्रोल वगैरे टाकलं त्यांनी, आणि आम्ही राधा आणि मी उतरून थोडंसं पुढं अंतरावरती गेलोत. मग तिथं चालत गेलो, तिथं थोडा वेळ सावलीत थांबलोत आणि मग तोपर्यंत ते पेट्रोल टाकून आले. आणि मग अक्षू लगेच म्हणली मला अंकलच्या गाडीवरती जायचं आहे, गाडीवर गर्दी होती. तर मग ती भाऊजींसोबत गाडीवरती गेली. मग म्हणून पुढं निघालो तर आम्ही आपल्या हळूहळू निघालो. तर हे म्हणले आता बघा मी 100च्या स्पीडने गाडी चालवणार आहे, आता मी काय गाडी थांबवतच नसतो, काही गाडी थांबवत नसतो. 100च्या स्पीडने नाही तर 40च्या स्पीडने गाडी चालू होती आमची. नंतर मग पुढं आलो तर आम्ही केळगाव चौफुल्यावरती, तर तिथून ट्रेन चालली होती. म्हटलं आता ट्रेनचा व्हिडिओ घ्यावा. तर काय ट्रेनचा व्हिडिओ काय घेताच आला नाही मला, कारण भिंती असल्यामुळं तर आवाज येत होता. थोडंसं दिसली ट्रेन पण नाही, व्हिडिओ एवढा व्यवस्थित नाही आला तिथला. मग तिथून पुढं परत मग चौफुल्यावरती आलो. चौफुल्यावरती आल्यावरती अक्षू बसली होती रुसून. अक्षूला करायचा होता नाश्ता, तर अक्षू म्हटले मला वडापाव खायचा आहे. तर मग आम्ही परत नाश्त्यासाठी थांबलो चौफुल्यावरती. तिथला काय मी व्हिडिओ काढलेला नाही आहे, कारण ऊन आणि ते जास्त त्रास झाला. तर इतकं ऊन होतं ना, भरपूर उन्हात तर काय खरं सांगायचं म्हटलं तर उन्हात जायलाच नको होतं, पण लय त्रास झाला. पण आता काय हौस आम्हाला पण जायची, काय गेलोत मग उन्हातानाचं. मग इथं खाल्लं वगैरे तुम्ही पुढं नंतर लगेच खाऊन झाल्यानंतर निघालो होतो आम्ही. मग रस्त्याने पण मस्त अशी झाडी बिडी, कारण तिकडचा भाग पाण्याचा येतो ना, बारामती म्हटल्यानंतर पाण्याचा भाग असल्यामुळे तिकडे सगळीकडं हिरवागार होतं. रस्त्याने पण नर्सरी वगैरे भरपूर आहेत त्या रोडने. मग थोडंफार व्हिडिओ वगैरे घेतले आणि इथला पण असा मी थोडासा स्लो मोशनमध्ये पण व्हिडिओ घेतला होता आणि छान वाटत होता स्लो मोशनमध्ये व्हिडिओ. आणि मग नंतर मी माझा पण थोडंसं घेतलं, म्हटलं मी पण नको कधी जायला, मी तर किती पॅक होऊन चालले होते पाहिलं ना. मग नंतर तिथं गेल्यानंतर मग काय घरी गेलोत, म्हणजे घरी गेलो नाही, त्यांचं हॉटेल आहे तिथं मंदिरापाशी. मग तिथं गेलो तर ह्यांची अशी मस्ती चालू होती, एवढी धिंगाणा चालू होता ह्या दोघांचा ना. म्हणजे माझ्या बहिणीला दोन्ही मुलंच आहेत आणि ह्या बारक्या मुलालाच त्याला भाजलं होतं, म्हणून त्याला भेटायला जायचं होतं आम्हाला. तर गेल्यानंतर मी तोंड बांधलेलं होतं, मला काही त्याने ओळखलंच नाही. मग तोंड बांधल्यानंतर इतका आनंद झाला का, इतक्या उड्या वगैरे मारायला लागला भरपूर अशा. तुम्ही तर बघताय कशा उड्या मारता येते. आणि एक तर झोपला म्हणजे ते मोबाईल चालू होतं, त्याला पण आज रविवार असल्यामुळे त्याला पण सुट्टी होती, तो पण घरीच होता. नंतर मग मी गेल्यानंतर त्या बारक्याला इतका आनंद झाला, माऊ मावशी म्हणतो, कधी माऊ म्हणतो. गेलं की मग मला पाणी दिलं म्हणजे आधी पाण्याची बॉटल आणून आपटली पुढं, घे नाही तर राहू दे. मग नंतर त्याची मम्मी म्हणली असं हातात द्यावं, मग त्याने हातात आणून दिलं. हातात आणल्यानंतर मग परत वाटी घेऊन आला, तर वाटीत पाणी प्यायचं का वाटतं. मग त्याच्या मम्मीने ग्लास दिला, ग्लासात मग पाणी दिलं, पाणी रांजणामधून तो पाणी घेऊन आला पिण्यासाठी, आणि मग मला ते पाणी दिलं. आणि इतकं थंडगार पाणी. आणि मग त्यांचं हॉटेल आहे, तर हॉटेलमधून भेळ वगैरे आणली आणि सगळ्यांना थोडी थोडी करून तो भेळ देत होता. एक चिमूट त्याच्या हाताला जसं येईल तसं तो देत होता. आणि जेवढी पण त्याची खेळणी वगैरे आहेत ना, तेवढी सगळी खेळणी आणून अक्षूपुढं टाकली आणि अक्षूला सगळी खेळणी खेळायला दिली. तर आजच्या पुरतं एवढंच.